मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 444 जागांसाठी जी भरती आलेली होती, तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आज आता ताबडतोब त्यावरती तुम्ही प्रत्येकाने ॲक्शन घेणं गरजेचं आहे. काय करायचं आहे, काय नाही करायचं, कसं करायचं, ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या 444 जागामध्ये एक जागा आपली असणार आहे, ती फक्त अभ्यास करून नाही तर त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात, जेणेकरून आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, बाकी गोष्टी असेल, तिथं कुणीही काढू शकणार नाही. त्याच्यासाठी अगदी छोट्या छोट्या अपडेटवरती आपल्याला या ठिकाणी ध्यान देणं गरजेचं असतं. नंतर आपलं कुणी ऐकून घेत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जी अपडेट आहे मी तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तत्पूर्वी त्यामुळे यूट्यूब चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा, कारण जेवढं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो याच्याबद्दल अलर्ट आहात, तेवढंच मी सुद्धा या ठिकाणी या भरतीबाबत तुमच्यासाठी या ठिकाणी काय झालेलं आहे, सिरियस झालेलं आहे. कारण मला माहिती आहे ही भरती म्हणजे खूप मोठी सुवर्ण संधी आहे. 444 जागा आहेत आणि जिल्ह्यासाठी 70% जागा आहेत, अदर डिस्ट्रिक्टसाठी 30% जागा आहेत. म्हणजे खूप मोठी संधी आहे. यापूर्वी IBPS कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, IBPS पॅटर्न कसा आहे, नेमकं यावर्षी बदल काय केलेला आहे, हे पूर्वी आपण भरपूर सारं कंटेंट घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण उपलब्ध आहे. पाहिली नसेल तर ती पण प्रश्नपत्रिका पाहून घ्या. आणि आपण फक्त बोलत नाही तर शेकडो विद्यार्थ्यांना रिझल्ट देणारा माणूस आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी बोलबच्चन करून परिवर्तन होत नसतं, त्यासाठी ॲक्च्युअल मेहनत घ्यावी लागते. म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने शेकडो विद्यार्थ्यांचे अभिप्राय येतात की माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं सर, माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं सर, आणि या ठिकाणी मला आपल्या या ठिकाणी नोटचा फायदा झाला सर, असे कित्येक अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता. सर या ठिकाणी माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं सर, माझं त्या डिपार्टमेंटला सिलेक्शन झालं, माझा हा पेपर क्रॅक झाला, माझा तो पेपर क्रॅक झाला. हे सगळे अभिप्राय ऑलरेडी आपण काय केलेलं आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. वर्षी तर 444 जागा आहेत. पाठीमागं परभणी DCCC बँकची परीक्षा झाली, फक्त एक जागा होती मित्रांनो, एक जागा होती. आणि आपण लेखीला पण वैशालीसाठी या ठिकाणी काय केलं, वैशाली चिंचगरेला या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. इंटरव्ह्यूला सुद्धा या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन केलं आणि शेवटी काय झालं मित्रांनो, तर फायनल सिलेक्शन एका जागेमध्ये झालं. मला सांगायचं हेच की बरेच जण म्हणतात की DCCC बँकेमध्ये गोळ होतो, मग आम्ही अभ्यास करू का नको, काय नको. मित्रांनो, मेहनत घेणारे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी सिलेक्ट होतात. याच्यापेक्षा अजून आपल्यासाठी मोटिवेशन काय पाहिजे आहे, ठीक आहे. त्यामुळं योग्य कंटेंट आणि प्रचंड मेहनत जर तुमची या ठिकाणी असेल, योग्य कंटेंट आणि योग्य मेहनत जर तुमची असेल, तर मित्रांनो सिलेक्शन होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. आणि इथं आपण या ठिकाणी बघू शकता, केवळ एक जागा होती अकाउंटंट या पदाची, ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईटवरून मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आपल्या विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही सुद्धा माझ्या मार्गदर्शनामध्ये नक्की या ठिकाणी मित्रांनो आपली तयारी करा, कारण मी स्वतः या ठिकाणी मी स्वतः काय केलेलं आहे, ह्या लेखी परीक्षा क्रॅक केलेल्या आहे. ऑनलाईन लेखी परीक्षा, ऑनलाईन परीक्षा CBT आणि मुलाखतीचा मला स्वतःला अनुभव आहे. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो, कंटेंट देऊ शकतो. सध्या ऑफर चालू आहे, त्या ऑफरचा नक्की लाभ घ्या. फक्त 499 मध्ये सगळंच तुम्हाला भेटत आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत मित्रांनो, प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत. फक्त 499 मध्ये तुम्हाला हे सगळं या ठिकाणी भेटून जातं. कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 0176 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं, तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ऍड केलं जातं. सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जातं. कारण मेहनत तर तुम्ही घेत आहात मित्रांनो, परंतु योग्य कंटेंट जर त्याच्या सोबतीला असेल तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कुणी अडवू शकत नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. आता नक्की अपडेट काय आहे काय नाही संपूर्ण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी कशासाठी करायचं ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात ह्या लेखी परीक्षेमध्ये, ऑनलाईन ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पास तर होणार आहात असा तुम्हाला या ठिकाणी कॉन्फिडन्स येत असेल. जसा जसा अभ्यास तुमचा वाढत जाईल तसा मग ही परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुमची काय असणार आहे, तर एक इंटरव्ह्यू असणार आहे, ठीक आहे. तुम्ही जे विद्यार्थी या ठिकाणी पास होणार आहात, मग सगळ्यांना काय केलं जाणार आहे, तर इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे, ठीक आहे. इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. मग त्या इंटरव्ह्यूसाठी जाताना तुमच्यासोबत काय पाहिजे असतं मित्रांनो, परीक्षेचं एक तर म्हणजे कॉल लेटर, जे की आता तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 5-6 दिवस भेटतं, ते कॉल लेटर पाहिजे असतं. सोबत तुमची जी डॉक्युमेंट आहेत, जे तुम्ही फॉर्ममध्ये मेन्शन केलेले आहेत, मग कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट असेल, MSID सर्टिफिकेट असेल, हे सगळे डॉक्युमेंट. आणि त्याच्या सोबतीला एक महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्यासोबत असायला पाहिजे, जे की ते आत्ताच काढणं गरजेचं आहे. परत या ठिकाणी ते मिळणं केवळ अशक्य होऊन जातं. त्यासाठी खूप तुम्हाला रडकुंडी बरेच विद्यार्थी येतात. काही बँका मग पुन्हा लिंक ओपन करतात, काही बँका ओपन करत पण नाहीत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते डॉक्युमेंट असतं, म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहात, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात तर त्या फॉर्मची काय आहे प्रिंट, ठीक आहे. तर त्या फॉर्मची काय आहे मित्रांनो, प्रिंट काढणं गरजेचं असतं. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, अभ्यासच करत राहतात आणि शेवटी मग सिलेक्शन होऊन पण त्यांना या ठिकाणी डिस्क्वालिफाय केलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. काही ठिकाणी काही बँका मग थोडंसं या ठिकाणी विचार करतात विद्यार्थ्याचा आणि पुन्हा
लिंक ॲक्टिवेट करतात, काही बँका करत नाहीत. परंतु आता आपल्याला त्या भरोशावर राहायचं नाही की बँका करतील नाही करतील. तर ही जी काय तुमची या ठिकाणी ॲप्लिकेशन, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात, फी पेड केलेली आहे, सगळं झालेलं आहे, फक्त आता त्याची जर ॲप्लिकेशनची प्रिंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तर तारीख दिलेली आहे 25 तारीख. ओके, 25 तारीख दिलेली आहे. अजून तुमच्याकडे जवळपास मित्रांनो 7 ते 8 दिवस आहे. ठीक आहे, त्यामुळे 25 तारखेचं वाट न बघता आज आता ताबडतोब मी तुम्हाला काय करतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती तुम्हाला हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यावरती काय करायचं, तर सिंपल तुम्ही काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट. आता ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, म्हणजे हे तुम्ही ॲप्लिकेबल आहात. याच्यावरती क्लिक केले काय होईल, तुम्हाला या पद्धतीने या ठिकाणी काय होईल, हे ओपन होईल. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर हे जो कॅप्चा दिसतोय तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि याद्वारे मग तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढणं या ठिकाणी मित्रांनो पॉसिबल होणार आहे. ती प्रिंट तुम्ही 25 तारखेच्या अगोदर या ठिकाणी काढू शकता. त्यानंतर ही लिंक काय होणार आहे मित्रांनो, तर ही लिंक या ठिकाणी त्यानंतर काम करणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढली नसेल तात्काळ आज आता लगेचच हा व्हिडिओ पाहिल्या या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून ठेवा आणि तात्काळ या ठिकाणी आपल्या अभ्यासाला पुन्हा पहिल्यापासून या ठिकाणी आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. माहिती नाही वेळ 1 महिना भेटेल, 1.5 महिना भेटेल, 2 महिने भेटेल, कमीत कमी 1 महिना ते 1.5 महिना भेटेल, अशी या ठिकाणी काय करा, स्ट्रॅटेजी करा, आपला अभ्यास पूर्ण करा. आता ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ कमी भेटतो तर त्यांनी ताण घेऊ नका, कारण इथं एक स्ट्रॅटेजी जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला काय होऊ शकतो, तुमचा अभ्यास कव्हर होऊ शकतो. म्हणजे सर्वप्रथम तुम्ही काय करा, सहकारचे या ठिकाणी 20 मार्क तुमच्या पदरामध्ये घ्या. त्यानंतर बँकिंगचे 20 मार्क, 40 मार्क झाले. त्यानंतर मी तुम्हाला वारंवार मुद्दाम सांगतो, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, कॉम्प्युटर, कारण यांचा आवाका कमी आहे, अभ्यास कमी आणि मार्क जास्त आहेत, त्यामुळे हे अगोदर घ्या. 50 मार्क इथे झाले मित्रांनो. आता कट ऑफच 50 मार्क पाठीमागच्या लातूर DCC बँकेचा लागला होता, IBPSनेच घेतली होती. ओके, एवढं केलं तर तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तरी पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही, आपल्याला सगळंच करायचं. आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला सगळेच विषय दिलेले आहेत, 7ही विषय हे तुम्हाला दिलेले आहेत, फक्त प्राधान्य कसं करायचं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला माहिती नाही परीक्षा आज होईल, उद्या होईल, म्हणजे महिन्याने होईल, 1.5 महिन्याने होईल का 4 महिन्याने होईल, पण आपण 1 महिन्यामध्ये अभ्यास कव्हर करायचा या ठिकाणी ठरवलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या दृष्टीने या ठिकाणी तुम्ही सुद्धा प्लॅनिंग करा. किती झाले, 50 मार्क झाले. त्यानंतर मराठीचे 10 मार्क घ्या, 60 मार्क झाले मित्रांनो. ठीक आहे, IBPS आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे 60च्या वर तर कट ऑफ जाणार नाही, हा माझा तर पर्सनल अनुभव सांगतोय. तरी पण आपण काय करायचं, 100% तयारी करायची. फक्त तयारी करताना मॅप कसा असायला पाहिजे, आपली दिशा कशी असायला पाहिजे, नाहीतर सोपं ठेवायचं पाठीमागं, अवघड करत बसायचा, मग 20 मार्क पण मिळणं कठीण व्हायचं. तसं नाही, अगोदर सोपं चांगलं. ओके, आपल्या पंक्तीला बसल्यावरती आपल्याला माहिती नाही पंगत किती वेळात उठल, आपलं सगळं राहायचं, जेवायचं, आपलं ताट कोणी घेऊनच गेलं तर काय करायचं, तसं असतं. चांगलं अगोदर खाऊन घ्यायचं पंक्तीत, घरी बसल्यासारखं जेवायचं नाही, पंक्तीत बसल्यासारखं आता आपल्याला जेवायचं आहे, कारण इथं स्पर्धात्मक पंगतच आहे एक प्रकारची. ठीक आहे, त्यामुळं चांगलं अगोदर काय करायचं, आपण खाऊन घ्यायचं. मग हे चांगलं आहे, याला मार्क पण जास्त आहेत आणि अभ्यासाचा आवाका पण त्याचा कमी आहे, त्यामुळे हे अगोदर करून घ्यायचं. किती झाले मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं 40, 50 आणि 60 मार्क झाले. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताची मॉडरेट करायची मित्रांनो. इथं 5 मिळाली तरी पण चांगलं झालं, इथं 5 मिळाली, इथं 5 मिळाली, इथली 15 झाली मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं 20, या ठिकाणी 20, इथं 40, त्यानंतर 60, म्हणजे 75 मार्क तुमचे या ठिकाणी आरामशीर झाले, विदाऊट हेक्टिक, जास्त लोड न घेता. आणि तुम्हाला मग वेळ भेटलाच जास्त तर मग आउट ऑफ 90ची पण तयारी करायला काय प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही डीपमध्ये करा, अगदी बेसिकपासून तुम्हाला आपल्या बॅचमध्ये भेटून जातं. इंग्लिश अगदी बेसिकपासून तुम्हाला भेटून जातं, हे करा. जीकेचे सगळे तुम्हाला या ठिकाणी तिथं नोट्स वगैरे दिलेले आहेत, त्याची तयारी करा. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही करा. बायलँग्वेज या ठिकाणी पेपर असणार आहे, दोन्ही भाषेमध्ये तुमचे या ठिकाणी प्रश्न येणार आहेत, त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुमच्या सक्सेसचा रूट मॅप या ठिकाणी, रोड मॅप या ठिकाणी ठरवा. आणि पहिली गोष्ट, ॲप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवा. सोबत माझ्यासारख्या अनुभवी मार्गदर्शकाचा या ठिकाणी कंटेंट जर वापरलं आणि तुमच्यासारख्या जिद्दी माणसाचं जर मेहनत असेल तर मला नाही वाटत की या स्पर्धेतून, या 444 जागामधून तुम्हाला कुणी या ठिकाणी काय करू शकतं मित्रांनो, मागे खेचू शकतं किंवा त्यामधून तुम्हाला या ठिकाणी निराशा येऊ शकते. फक्त मेहनत राहू द्या, कंटिन्युटी राहू द्या, सातत्य राहू द्या, निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा. आपल्या डोळ्यासमोर फक्त अभ्यास, हात त्याचा सिलेबस आणि योग्य कंटेंट आणि मेहनत, एवढ्याच गोष्टी आपल्या आता उरलेल्या ह्या दिवसामध्ये आपल्या सोबत भोवती पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवा. ओके, बाकी सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि काही विचारायचं असेल, स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7248930176 या नंबरला बिंदास कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि ही ऑफर खूप मर्यादित काळासाठी ठेवलेली आहे, कधीही कोणत्याही क्षणी याची फी वाढू शकते, त्यामुळे आज तात्काळ आपलं ॲडमिशन बुक करा. काय करायचं आहे ते तर तुम्हाला सांगितलं, 7248930176 या नंबरला फक्त 499 काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं, तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड केलं जाईल. सर्व
कंटेंट तुम्हाला भेटून जाणार आहे. अधिक माहितीसाठी बिंदास या नंबरला काय करू शकता, कॉल करू शकता. धन्यवाद.